होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. प्रतिभा पंडित चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज होळी सणानिमित्त मी आज तुम्हाला माझा व्हिडिओ शेअर करत आहे. होळी सणाच्या आपणा सर्वांना माझ्या यूट्यूबमधील सर्व फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. होळी रे होळी पुरणाची पोळी. होळीच्या सणादिवशी सकाळपासूनच माझी लगबग चालू होती. सकाळपासून गौऱ्या आणा, लाकडं आणा, एरंड्याचं झाड आणा असं मी सारखं यांना सांगत होते. त्याप्रमाणे मिस्टरांनी माझ्या होळीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध केले. गौऱ्या रदाळवाडीहून आणल्या, लाकडं कारखान्यातून आणली आणि त्याच्यासाठी विटा मंदारनं गच्चीवरून आणल्या, एरंडेलचं झाड दूधवाल्याने आणून दिलं. अशा प्रकारे सर्व तयारी केली. संध्याकाळी 6 वाजता मी अंगण झाडले, सडा टाकला. तोपर्यंत केदार, मंदार आणि माझ्या मिस्टरांनी होळीची रचना तयार करायला सुरुवात केली. होळी रचून झाली की मी मात्र रांगोळी काढायला सुरुवात केली. खूप वेळ कमी असल्यामुळं मी काही खूप चांगली रांगोळी काढत बसली नाही. पट आपले गोल गोल चक्र काढले, त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकलं आणि माझे काम थोडक्यात आवरून घेतले. नमस्कार. प्रतिभा पंडित चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. होळी सणाच्या आपणा सर्वांस माझ्या पंडित परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. होळी पूजन करण्यासाठी आम्ही दोघांनी सुरुवात केली. प्रथम होळीला हळदी कुंकू वाहिले, त्यानंतर अक्षदा वाहिल्या, त्यानंतर रीतसर पूजा आम्ही दोघांनी मिळून केली. माझे झाले की माझ्या मिस्टरांनाही मनापासून पूजा करायला सुरुवात केली. त्यांनी हळदी कुंकू वाहिलं, उदबत्ती फिरवली. होळी पूजनच्या निमित्ताने मी नऊवार साडी घातली होती. ह्याने धोतर आणि नेहरू शर्ट परिधान केले होते. कसे वाटले ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आमच्या भागात होळीसाठी साखरेची गाठी घालण्याची प्रथा आहे. आमच्या सोलापूर जिल्ह्यात मात्र हे काही मी कधी पाहिलेलं नव्हतं, परंतु इकडं राहायला आल्यापासून आम्ही त्याच पद्धतीने सण साजरा करतो. साखरेची गाठी घालण्याचा मान माझ्या मिस्टरांना दिला आणि त्यानंतर त्यांनाही मी थोडीफार मदत केली आणि फुलाचा हार केदारच्या वतीने होळीला घालण्यात आला. केदारनेही मनापासून होळीची पूजा केलेली दिसत आहे. आणि त्यानंतर होळीला नारळ फोडण्याचा मान मंदारला देण्यात आला. होळीची पूजा करत असताना आम्ही सर्व कुटुंबांनी सहभाग घेतलेला तुम्हाला दिसत आहे. प्रथम आम्ही दोघांनी पूजा केली. त्यानंतर होळीला गाठी घालण्याचा मान पंडित साहेबांना दिला आणि होळीला हार घालण्याचा मान केदारला दिला आणि होळीला नारळ फोडण्याचा मान मात्र मंदारला मिळाला. बघा, मंदारने कसं एका दणक्यात नारळ फोडला आहे पहा. आता मंदारने नारळ फोडून घेतला आणि प्रसाद स्वरूपात होळी पुढे तो ठेवला. त्यानंतर पुरणपोळीचा रीतसर नैवेद्य मंदारच्या हस्तेच दाखवण्यात आला आणि मंदारनं तो अगदी मनापासून दाखवलाही. नंतर आम्ही सर्वांनीच आरती वळवून घेतली. मंदार हे त्याचे टोपण नाव आहे बरं का. तुम्ही म्हणाल मंदार म्हणता एकदा, योगेश म्हणता एकदा, पण योगेश हे त्याचे रेकॉर्डचे नाव आहे. पण व्हिडिओत बऱ्याच वेळा कधी मी मंदार म्हणते, कधी योगेश म्हणते, मग तुम्ही मात्र मला समजून घ्या. मंदारनं पाण्याचं मंडल केलं, त्यावर नैवेद्य ठेवला आणि उदबत्ती फिरून मनोभावे त्याने होळीची पूजा केलेली आपल्याला दिसत आहे. आम्ही दोघांनी आणि नंतर पूर्ण कुटुंबाने होळीला नमस्कार केला. होळीला आम्ही सर्वांनी मनोभावे नमस्कार केला आणि त्यानंतर एक ग्रुप फोटो प्रतीक्षाने आमचा काढला. असा ग्रुप फोटो आपल्या संग्रही असावाच, कारण मुलं मोठी झाल्यावर कोण कुठं असतं हे काय आपल्या हातात नसतं. एकत्रित येण्याचा हा मात्र योग होता.
आता माझ्या मिस्टरांनी होळी पेटवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या मागं माझाच आवाजातील बॅकग्राऊंड संगीत मी सोडले आहे, कारण ही एक मला आनंदाची गोष्ट आहे. माझ्या आवाजात होळीची पूजा चालू असल्यास मला पाहायला नक्कीच आवडेल. आम्ही केलेली होळीची पूजा तुम्हाला आवडली का नाही हे कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. प्रतिभा पंडित चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर प्रतिभा पंडित चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. होळीचा व्हिडिओ खूप मोठा वाटत असला तरी तुम्ही पूर्ण पहा, कारण होळीच्या आनंदात आम्हाला आमच्या गल्लीतील सर्वांनी साथ दिली आहे. प्रत्येकाने जोडीने पूजा करण्याचा आनंद लुटलेला तुम्हाला दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा. अजून होळीनं काही पेट घेतलेला दिसत नाही, पण केदारची आणि मंदारची मात्र लगबग आहे. कापराच्या वड्या इकडून टाक तिकडून टाक आणि त्यांना सोबत पंडित साहेबची पण आहे, तेही त्या दोघांना मदत करत असल्याचे तुम्हाला दिसत आहे. होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जाऊ. गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येऊ आणि रंगपंचमीच्या विविध रंगाप्रमाणे तुमचं जीवन अनेक रंगाने आणि आनंद सुखशांतीने उजळून निघो हीच शुभेच्छा. होळी पौर्णिमेच्या तुम्हास परिवारास हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला तर एक लाईक जरूर करा. रंगीबेरंगी रंगांचा सण हा आला, रंगीबेरंगी रंगांचा सण हा आला. होळी पेटता उठल्या ज्वाला, होळी पेटता उठल्या ज्वाला. दुष्ट प्रवृत्तीचा अंत हा झाला, दुष्ट प्रवृत्तीचा अंत हा झाला. सण आनंदे साजरा केला, सण आनंदे साजरा केला. पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवारास होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. करा दुर्जनांची होळी, चांगल्या विचारांची पोळी. नका करू खोट्या सौंदर्याने नटलेल्यांची होळी, पेटता मनी सुंदर विचारांची होळी. सर्वांना होळी सणानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा. आमची होळीची पूजा झाली की राठोड मावशींना पूजा करण्याचा पहिला मान मिळाला. आमची पूजा चालू असतानाच त्यांचे आगमन झाले. आम्हालाही आनंद वाटला, कारण आम्ही विशेषतः कुणालाही असं खास निमंत्रण दिलं नसताना ते स्वतःहून आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आले, याचा आम्हाला खूप आनंद वाटला. आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने होळीची पूजा केलेली आहे. यावेळेस असे म्हणावे वाटते की दहन व्हावे वादाचे, दहन व्हावे वादाचे, पूजावे श्रीफळ संवादाचे, पूजावे श्रीफळ संवादाचे. नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा, नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा. आनंद घेऊन येईल सण हा होळीचा, आनंद घेऊन येईल सण हा होळीचा. तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या वतीने होळीच्या हार्दिक शुभेच्छा. या मावशीने होळीची पूजा अगदी शांत मनाने केल्याचे आपल्याला दिसत आहे. आता हळूहळू होळी पेट घेत आहे. त्यानंतर आमच्या समोर राहतात ते श्री व सौ जोशी साहेब आणि प्रतीक्षा, या तिघांनीही मिळून होळीची पूजा केलेली आहे. प्रत्येकजण आमच्या आनंदात सहभागी झाल्यामुळे आम्हालाही खूप आनंद वाटत होता. आणि तुम्हालाही ते लक्षात येतच असेल. पहा, आता होळीचा पण आनंद आपल्याला दिसत आहे. होळी कशी मोकळ्या मनाने जळत असल्याचे आपल्याला दिसत आहे. माता होलिकेचे झाले आगमन, माता होलिकेचे झाले आगमन. नकारात्मकताचे करे ती दहन, नकारात्मकताचे करे ती दहन. पुरणपोळीच्या गोडव्याने करू आपली संपूर्ण नातीही जतन, आपली संपूर्ण नातीही जतन. होळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जोशी साहेबांनी आणि प्रतीक्षाने हे मनोभावे दर्शन केल्याचे आपणास दिसत आहे. होळीमध्ये होळी पेटून झाल्यानंतर काही काळातच प्रत्येकजण खोबरं आणि हरभरे भाजत असताना आपल्याला दिसत आहे. या भागात अशी पद्धतच आहे. खोबरं भाजतेत, कोणी हरभरे भाजतेत आणि ते आपल्या सर्वांना प्रसाद म्हणून वाटत असतात. होळीची पूजा झाली की प्रत्येकजण खोबरं भाजण्यासाठी
होळीचा थोडा थोडा आर बाजूला काढून खोबरं भाजून ते प्रसाद स्वरूपात वाटत असतात. यानंतर विराज म्हणजे आमच्यासमोर दादू सर राहतात, त्यांचा नातू, मुलीचा मुलगा आहे. सर्वात सध्या गल्लीत लहान असल्यामुळे आम्ही सर्वजण त्याचे लाड करतो आणि त्याने पण होळीचा आनंद घेतलेला आहे. नमस्कार केला. विराजने पुन्हा एकदा डोकं टेकवून होळीचा नमस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या होळीच्या सणामध्ये सर्वांनी अगदी मनापासून सहभाग घेतला आहे बरं का. आता आमच्या गल्लीत राहणारे श्री व सौ जवळ साहेब यांची पूजा आता चालू आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने होळीची पूजा करत असताना आपल्याला दिसत आहेत आणि प्रत्येकाने पुरणपोळीचा नैवेद्य होळीला अर्पण केला आहे. आता होळीचा रंग मात्र हळूहळू चढत असल्याचे आपल्याला दिसत आहे. फाल्गुन महिन्याची गोळी गुलाबी, फाल्गुन महिन्याची गोळी गुलाबी, आली पहा थंडीत ही होळी, आली पहा थंडीत ही होळी. मनाशी मन मिळवण्यासाठी थोडी तिखट उसळ चण्याची, थोडी तिखट उसळ चण्याची, नंतर मिळते पहा पोळी पुरणाची, नंतर मिळते पहा पोळी पुरणाची. पूजा करत असताना प्रत्येकजण अगदी तन्मयतेनं होळीची पूजा करत असल्याचे आपल्या लक्षात येत आहे. श्रद्धेनं पूजा करत असल्याचे दिसत आहे. खरोखरच तुम्हाला व्हिडिओ आवडला का? जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही अजूनही प्रतिभा पंडित चॅनलवर नवीन आला असाल तर प्रतिभा पंडित चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत शेजारील असलेले बेल आयकॉन हे क्लिक करा, म्हणजे ज्या ज्यावेळी माझे व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळी तुम्हाला ते प्रथम पाहता येतील. आणि माझ्या चॅनलवर मी संगीतसोबतच इतरही बरेच प्रकारचे व्हिडिओ मी शेअर करत असते, कारण आपल्याला सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घेण्याचा माझा हा उद्देश आहे. होळीची पूजा झाल्यानंतर प्रत्येकजण होळीला 3 प्रदक्षिणा, कोणी 1 प्रदक्षिणा घालत असल्याचे आपल्या लक्षात येईल. पाण्याची सततधार होळीपुढे टाकत कोणी 1 फेरी मारतं, कोणी 3 फेऱ्या मारतं. आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण पूजा करत असल्याचे आपल्याच्या लक्षात येते. व्हिडिओ मात्र तुम्ही पूर्ण पहा बरं का, कारण मला सांगायला विशेष आनंद का वाटतो आहे, कारण या होळीच्या सणामध्ये आमच्यासोबत सगळ्यांनाच कसा आनंद मिळाला आहे हे तुम्हाला पाहता येईल. पहा, आता होळीनं मात्र भलताच रंग घेतला आहे बरं का. आपल्यासोबत तिलाही आनंद होत असल्याचे सध्या जाणवते आहे की नाही. मला तर असं वाटते की होळी ही आनंदात डोलत आहे असं चित्र दिसत आहे. आता झवर साहेबही नमस्कार करत आहेत, ते पूर्णपणे नतमस्तक झाल्याचे आपल्याला दिसत आहे. आता यानंतर आमच्याच गल्लीत राहणाऱ्या सौ देशमुखताई ह्या दोघी जावा आहेत आणि त्यांची सून आहे. ह्या तिघीही होळीची पूजा करण्यासाठी आलेल्या आमच्याकडे आहेत. किती श्रद्धेने आणि तन्मयतेने त्या पूजा करत असताना आपल्याला दिसत आहे. अगदी सगळेजण मन लावून होळीची पूजा करत आहेत. आता होळी पुढं बोंबलायची असते, पण आता लहान मुलं कोणीच नव्हते, त्यामुळे आम्ही विराजला म्हणत होतो की तू बोंबलायची ॲक्शन कर किंवा एक चक्कर टाक, पण तो खूपच लहान असल्यामुळे त्याच्या काही ते लक्षात येत नव्हते. पण होळीला 1 प्रदक्षिणा मात्र घालावी लागते. आम्ही लहान असताना पाहायचं की त्यावेळेस ही तरुण पिढी होती ना, तसे बोंबलत 1 राऊंड करायचेच आणि त्याच वेळेस होळी असल्याचे लक्षात येत होते. आता मात्र शिक्षण घेतल्यामुळे मुलांना लाज वाटते आणि ते कुणीही असं बोंबलत वगैरे नाहीत. नुसतं होळीकडं पाहत उभा राहतील आणि पाहण्याचाच आनंद घेतील. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होऊ. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होऊ आणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य आणि शांती लाभो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती लाभो. होळी आणि धुलिवंदनाच्या आपणास माझ्या वतीने मनोमन हार्दिक शुभेच्छा. देशमुखताईंची पूजा झाल्यानंतर त्यांनी होळीला नैवेद्य अर्पण केलेलं आपल्याला दिसत आहे. पहा किती छान वाटते. आपल्या होळीचा मान सन्मान मात्र सगळ्यांनीच केलेला आहे. म्हणून आम्हाला होळीच्या दिवशी खूप आनंद मिळाला बरं का. कारण आम्ही होळी केली तर सगळ्यांनी आम्हाला साथ दिली आणि आमच्या आनंदात सर्वजण सहभागी झालेले आहेत. आता बघा होळीने कसा पेट घेतला आहे. अगदी मनापासून ती पेटलेली आपल्याला दिसत आहे. यांनी होळीची पूजा झाल्यानंतर होळीला पुन्हा त्यांनी प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. आता यानंतर मनीषा आणि जाधवताई ह्या दोघी मायलेकी आहेत. या दोघींनीही होळीची रीतसर पद्धतीनं पूजा केलेली आहे आणि प्रत्येक महिला पूजा करताना अगदी मन लावून पूजा करताना आपल्याला दिसत आहे. होळी ही कशी पेटली आहे पहा. होळीनं पण आपल्याला तितकाच आनंद दिलेला आहे. कारण समजा आपली होळी चांगली नाही पेटली तर आपल्यालाही समाधान वाटत नाही. जेव्हा अशी मोकळी होळी पेटते ना तेव्हा पाहायलाही चांगलं वाटतं आपल्याला. ही पेटती होळी नुसती पाहत राहा वाटते. किती वेळ असते, फक्त थोडा वेळ असते, पण तेवढ्या वेळात ते आपल्याला भरपूर आनंद देऊन जाते. आता यानंतर नंबर लागला प्रणव आणि क्षितिजा यांचा. ही नवीन जोडी आहे बरं का. होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जाओ. होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जाओ. गोडगोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येत राहो. गोडगोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येत राहो आणि रंगपंचमीच्या विविध रंगाप्रमाणे तुमचं जीवन अनेक रंगाने आणि सुख शांतीने उजळून निघो. हीच सदिच्छा, हीच सदिच्छा. होळीच्या तुम्हा दोघांना पंडित परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. होळीच्या सणाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून क्षितिजाचे आई पप्पा लाभले आहेत. कारण ते होळीचा सण साजरा करण्यासाठी सिल्लोडला आले होते आणि त्यांनीही आमच्या होळीचा आनंद घेतलेला आपल्याला दिसत आहे. यानंतर प्रणवचे आई पप्पा म्हणजे दानी मॅडम आणि दानीसाहेब आमचे सख्खे शेजारी यांनीही आमच्यासोबत होळीच्या सणाचा आनंद घेतलेला आपल्याला दिसत आहे. आणि जोडीने किती छान पूजा करत आहेत ते पहा. अगदी सर्वांनी मनापासून होळीची पूजा केली आहे आणि मनोभावे नमस्कार करत असताना आपल्याला दिसत आहेत. सर्वांनी खूप साथ दिली. खूप आमच्या आनंदात सगळेजण सहभागी झाले आणि होळीही तितक्याच आनंदाने पेटत असल्याचे आपल्याला लक्षात आहे. आणि मग सर्वांना मी प्रसाद स्वरूपात थोडे थोडे दूध दिले म्हणजे तेवढेच मलाही समाधान. म्हणजे हॅप्पी होली साजरी झाली असेच म्हणता येईल आपल्याला. कोणतीही एखादी गोष्ट करत असताना इतर सणांनी आपल्याला जर सहाय्य केलं आणि आपल्याला थोडाफार सहारा दिला की आपल्याला मनोमन आनंद होतो आणि आपण तितक्याच उल्हासानं ती गोष्ट आनंदात पार पडतो. आता हे क्षितिजाचे वडील आहेत. त्यांनीही अतिशय मनोभावे होळीची पूजा केलेली आहे. मलाही आमच्या होळीसाठी औरंगाबादचे पाहुणे लाभले याचा मनोमन आनंद झाला. घरगुती स्वरूपातील होळी ही खूप छोटी होती परंतु तिला मोठ्या होळीचे रूप प्राप्त झाले होते. कारण सर्वांनी मनोभावे पूजा केली आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केले त्यामुळे होळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. पहा दिसते ना, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं पूजा करतात आणि होळीपुढे नतमस्तक होऊन नमस्कार करताना आपल्याला दिसत आहेत. यानंतर माझी मैत्रीण
सीमा सांगोले यांचे आगमन झाले. त्यांनीही होळीची पूजा अगदी मनोभावी केलेली दिसत आहे. आता होळी मात्र आनंदाने नाचत असल्याचे आपल्याला जाणवते का नाही तुम्हीच पहा. कारण होळीला खूप आनंद झालेला दिसत आहे. कारण सगळ्यांनी होळीची पूजा अगदी मनोभावी केलेली आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी. होळीचा जोश मात्र तुमच्या लक्षात येतच असेल. यानंतर प्रतिभा हिवाळे यांनीही होळीची पूजा मनोभावी केलेली आहे आणि तिच्या सासूबाई ह्याही या पूजेला हजर होत्या. प्रत्येक जणांची होळीची पूजा करण्याची पद्धत मात्र वेगळी असते. आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसलीच असेल. पद्धत जरी वेगळी असली तरी भाव मात्र प्रत्येकाचा एकच असतो. या प्रतिभाच्या सासूबाई आणि तिचा हा मुलगा आहे. आता होळीचा आर थोडा कमी होत आहे आणि खोबरं आणि हरभरे भाजण्याची लगबग चालू झाली आहे. आता यानंतर आमच्याच गल्लीत राहतात ते राणेसाहेब आणि राणे मॅडम. हे दोघांनीही होळीची पूजा अगदी मनोभावे केलेली आहे. तुमच्या लक्षात आलेच असेल कितीतरी जणांनी पूजा होळीची केलेली आहे. होळीच्या सणामध्ये सर्वांनी सहभाग घेतल्यामुळे आमचा या सणाचा आनंद मात्र द्विगुणित झाला आहे. मला वाटते या सर्वांचे मी आभारच मानले पाहिजेत. कारण या सर्वांनी आम्हाला साथ दिल्यामुळे आमचा होळीचा सण आनंदात संपन्न झाला. चला पुन्हा एकदा मी पंडित परिवारातर्फे आपणा सर्वांना, माझ्या यूट्यूबवरील सर्व फॅमिलींना रंगपंचमी, धुलीवंदन आणि होळी या सर्व सणांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आपण माझा व्हिडिओ खूप मोठा असला तरी पूर्ण पाहिला असे मी गृहीत धरत आहे. पण व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र जरूर करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती, प्रतिभा पंडित चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर करा. सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करत आहे. हॅप्पी होली. जय श्रीकृष्ण. मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडला का? पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद.